महायुतीच्या सरकारने केलेले विकास कामांमुळे मतदार प्रभावित झालेले आहेत। विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे विद्युत माफ केले। भंडारा जिल्ह्यात जागतिक स्तराच्या जल पर्यटन केंद्रासह मोठे प्रकल्प महायुतीच्या काळात आले। या निवडणुकीत जसा काँग्रेसचा फुगा फुटेल तसा विरोधकांचाही फुगा फुटणार आहे। भंडाऱ्यात विकासाच्या राजकारणावर मतदान होणार आहे। माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी माजी आमदार मधुकर कुकडे यांनी भाजपात प्रवेश केल्याने महायुतीच्या उमेदवारांची ताकद आता वाढलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्या सातत्याने संपर्कात आहेत। भाजपचे नेते महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात काम करत आहेत। त्यांची नावे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पाठवण्यात आली असून त्यांच्यावर भाजपा निश्चित कारवाई करणार आहे। या भरोशावर मतदार मला निश्चित मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करतील, असा दावा महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे। नाही, महायुतीचा जे काम आहे तो काम खूपच लोकांना प्रभावशील झालेला आहे। विशेषतः महिलांना लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना जे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे, शेतकऱ्यांची विद्युत माफीची योजना आहे, असे अनेक योजना जे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितले त्याचा प्रभाव जनतेमध्ये आहे। आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत आणि इतकं मोठं निधी काम, इतके मोठे प्रकल्प आणलेत, हे सगळ्यांचा रिस्पॉन्स गावागावामध्ये परिसरामध्ये खूप जोरात आहे। आता काही लोक संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात, पैशाच्या भरोश्यावरती जे जोर दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण तो जे पैशाच्या भरोश्याचा जोर असतो हा तात्पुरता असतो। जसा फुगा फुटतो, काँग्रेसचा फुगा फुटला, तसेच काही लोकांचा फुगा फुटणार आहे आणि त्यांना त्यांची जागा ही भंडारावासी दाखवणार आहे की भंडारावासी हे आर्सल पार्सल आणि जे काही कठपुतली बनवून जे करतात ना राजकारण, तसातला नाही। आता हा भंडारा जिल्हा राजकारण विकासाच्या राजकारणावरती गेलेला आहे आणि विकासाच्या वरती जो बोलतील त्याला ते मदत करतील। नक्कीच आमच्यामध्ये जो काही संभ्रम होता तो आता संभ्रम राहिला नाहीये की आता परिणयजी फुके भाजपकडून उघड आले, आमच्यामध्ये आता मधुकरजी कुकडे पण प्रवेश केलेला आहे, तर हा पण फायदा होणारच आमच्या मतदारसंघात। आणि नक्कीच सीएम साहेब आणि डीसीएम साहेब देवेंद्रजी सतत संपर्कात आहेत। आज पण त्यांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं की तू काय काळजी करू नको, जे कोणी असतील त्याची यादी पाठव, मी त्यांना नाव पण पाठवले आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई पण होणार आहे। आणि महायुतीचा सगळे उमेदवार निवडून आले पाहिजे असं वरच्या स्तरावरचं मोठं नियोजन आहे आणि ते पाहिजे जे महायुतीच्या विरोधात जातील त्याच्यावरती कारवाई होणार असं माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं।